न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज पंढरपूर शहरामध्ये पंचायत समिती पंढरपूर या गेटवरती आंदोलन सुरू आहे, म्हणजे उपोषण सुरू आहे, आमरण. ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट समाधान गाडे ग्रामपंचायत सदस्य तारापूर, बळीराम वाघमारे सामाजिक कार्यकर्ते तारापूर आणि दत्तात्रय शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर बहुजन सत्यशोधक संघ याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहाळ हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. ओहाळ साहेबांपासूनच सुरुवात करू की हा जो काही म्हणजे समाज म्हणजे मागासवर्गीय जे काही अधिकारी आहेत यांच्यावरती जे काही दडपशाही आणि अन्याय करण्याचा जो प्रकार चालू आहेत आणि तारापूरमध्ये जी काही घडलेली घटना आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा तुमचं जे चॅनल आहे वंचित, ही वंचितांचा आवाज लोकांपर्यंत किंवा शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे तुम्ही काम करता. कारण आज गोदी मीडियामध्ये आपण पाहता की राष्ट्रीय लेवलला जे सर्वसामान्य, आज मी गेल्या 15 ऑगस्टला हे उपोषणला बसलेले आहेत. पण म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्याचा उत्सव चालू असताना या देशामध्ये SC आणि STवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, मी अनेक ठिकाणी पाहतो. आत्ताच आमचा विषय झाला की महाराष्ट्रामध्ये जेवढी आंदोलनं झालेली आहेत किंवा आंदोलनं चालू आहेत आत्ता, हे SC आणि STचे लोकच बसलेले आहेत. म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस कुठल्या साजरा करता या देशामध्ये? या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे RSS आहे, हे RSSला किंवा या फडणवीस सरकारला आम्ही विचारतो की हे जे उपोषणला बसलेले आहेत अधिकाऱ्यांची दखल घेत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये जे संविधान लागू आहे, हे संविधान सर्वसामान्यांपर्यंत न्याय देण्याचं काम करत नाही. म्हणजे हे करू देत नाहीत. संविधानामध्ये सर्व हक्क व अधिकार सर्वसामान्य घटकांना दिलेले आहेत. आज इथे वकील आहेत, हे बसलेले आहेत, ते वकील आहेत. वकिलांना सुद्धा उपोषण करावं लागतं. हे शरद सोनवणे जे आहेत, हे तारापूरमध्ये ग्रामसेवक PDOने ऑर्डर देऊनही तिथं रुजू करून घेतलं जाऊ देत नाही. सहीचा अधिकार जातीवादी लोक घेऊ दिले जात नाहीत. हे आहे का आपलं स्वातंत्र्य? म्हणून स्वातंत्र्याचा जे दिवस साजरा केला म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की अण्णाभाऊ साठेने दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला मुंबईमध्ये आणि सांगितलं, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे आझादीचं आंदोलन जे आहे किंवा आझादी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली नाही. आज आपण पंचायत समितीच्या समोर पंढरपूरमध्ये बसलेलो आहोत. ह्या 2-3 आंदोलनं चालू आहेत, तीही SCच्याच लोकांची आंदोलनं चालू आहेत. म्हणजे जर न्याय मिळवायचा असेल या देशामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की या देशामध्ये संविधान लागू करून या देशामध्ये समता प्रस्थापित करायची, पण आज आपल्याला असं वाटत नाही किंवा ही प्रस्थापित राजकारणी लोक या देशामध्ये समता प्रस्थापित किंवा RSS या देशामध्ये समता प्रस्थापित करू देत नाही किंवा होऊ देत नाही. या देशामध्ये जातीमध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र आहे, चालू आहे, आपण पाहता. मग आज जर एका अधिकाऱ्याला चार्ज घेऊ देत नसेल तर त्या गावातील जे कोण लोक आहेत, ग्रामपंचायतची बॉडी आहे, त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा. आणि जर BDOला हे होत नसेल तरी CO अभिप्राय घ्यावा. CO अभिप्राय घेता येत नसेल तर आयुक्ताकडून अभिप्राय घेऊन तात्काळ ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. किती दिवस लोकांनी उपोषण करायचं? आज ही जी उपोषण आहे, आज जर नाही इथलं उपोषण मिटलं तर मी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीनं यांना घेऊन पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयाच्या समोर बोंबाबोंब आंदोलन किंवा हलगीनाद आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाईल. धन्यवाद. जय भारत, जय मूलनिवासी, जय भीम. त्याचबरोबर बळीराम वाघमारे जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया की नक्की हे प्रकरण कशासाठी वाढलेलं आहे. म्हणजे सही करू न देणं किंवा पदभार स्वीकारू न देणं हे कशासाठी चालू आहे, काय कारण आहे? तारापूर गावामध्ये गेल्या 2 महिन्यापासून श्री शरद सोनवणे नावाचे ग्रामसेवक आलेले आहेत. त्यांना चार्ज दिलेला आहे. मग असे असताना त्यांना सहीचा अधिकार आजपर्यंत प्रशासक किंवा सदस्य बॉडीनं का दिला नाही, हा आमचा प्रश्न आहे. वस्तुपाहता त्यांनी ज्या दिवशी रुजू झाले त्याच दिवशी 1-2 दिवसात त्यांना सहीचा अधिकार द्यायला हवा होता, पण त्यांना सहीचा अधिकार दिला गेलेला नाही. आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. कशासाठी, काय कारण? सही देत नाहीत कशासाठी? आता हे सही का देत नाहीत हे त्यांनाच विचारलं तर अधिक बरं होईल. आमचं आकलन असं आहे की आता विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे समाधान गाडे,
माझी भगिनी बी सदस्य आहे, आता विद्यमान सदस्य आहे साळूबाई वाघमारे. यांचं म्हणणं आहे, हे अनुसूचित जातीचे सदस्य आहेत निवडून आलेले, यांचं म्हणणं आहे की शरद सोनवणे यांना तात्काळ सहीचा अधिकार देऊन कामकाजाला सुरुवात करावी. पण यांची भूमिका सुद्धा ध्यानात घेतली जात नाही किंवा यांना सुद्धा महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी. आणि योगायोगाने शरद सोनवणे ही अनुसूचित जातीचे आहेत. मग आता तुम्ही समजून घ्या अर्थ काय आहे. त्या पुढचा अजून एक प्रश्न अजून एक सांगतो. स्वतः BDOनी पत्र काढले ग्रामपंचायतला प्रशासकांना की या ग्रामसेवक शरद सोनवणे यांना तात्काळ सहीचा अधिकार देऊन रुजू करून घ्या. त्यांच्यासुद्धा पत्राला प्रशासकाने ग्रामपंचायतने सदस्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे. मग BDO झोपलेत का? BDOना समजत नाही. आज 4 दिवस झाले आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. BDOचं तर चालतंय का नाही का या प्रकरणामध्ये? आमचा BDOलाही सवाल आहे. आज 4 दिवस झाले BDO साहेब इकडे फिरकले नाहीत. याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजेत. मागासवर्गीय समाजावर, मागासवर्गीय ग्रामसेवकवर किती दिवस हे अन्याय करणार आहेत? आज स्वातंत्र्याचे 80 वर्ष आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. काय मेसेज चाललाय? आज एका अभ्यासू, कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला काम करू दिलं जात नाही, त्यांना सहीचा अधिकार दिला जात नाही. ही कोणती मानसिकता आहे? आज आपण सर्वजण पाहतोय तुकाराम मुंडे नावाचा एक प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्र राज्याच्या एफडीएचा प्रमुख झाला, तर आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय भेटतोय. कॅन्सर सारखं रोगाने हे दूध पिऊन सर्वसामान्य जनतेला लुबाडत होती ही लोक. आज प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी आला तर कित्येक जणांना न्याय भेटतोय, शेतकऱ्यांना न्याय भेटतोय, गोरगरिबांना न्याय भेटतोय. आणि त्याच पद्धतीनं आमच्या गावातील जे नवनियुक्त ग्रामसेवक आहेत शरद सोनवणे यांची छबीसुद्धा पारदर्शक आहे, अभ्यासू आहे आणि प्रति तुकाराम मुंडे आहेत. म्हणून नको आहेत का? हे काय गडबंगाल आहे याचंही आम्हाला अजून आकलन झालेलं नाही. आमची मागणी सरळ सरळ BDOला आणि CO साहेबांना, आम्ही CO साहेबांना आताच पत्रव्यवहार केलेला आहे. तुम्ही तात्काळ BDOला किंवा संबंधित यंत्रणेला सूचना देऊन तात्काळ त्यांना सहीचा अधिकार द्यावा, अन्यथा तुमच्याच कार्यालयामुळे आत्मदहन आंदोलनाचा आम्ही इशारा आज या ठिकाणी देतो. धन्यवाद. याच्यातून एक गोष्ट अशी स्पष्ट होते की बाबा मागासवर्गीय कर्मचारी आहे आणि त्याला ते तिथं नको आहेत. म्हणजे याच्यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याचाही इथं दिसून येत आहे. कारण की BDO साहेबांनी आदेश काढलेले आहेत आणि त्यालाही जुमानत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये आमदार असतील त्या विभागातले किंवा खासदार असतील त्यांचं वरदहस्त आहेत का? आता ते आम्हाला माहीत नाही वरदहस्त आहेत का नाहीत, पण BDO साहेबाला दबाव आहे. मग या संदर्भात म्हणजे BDO साहेब असतील यांनी तुमच्याशी येऊन चर्चा वगैरे काय केलेली आहे? हो, काही नाही चर्चा अजून. त्यासाठी आम्ही COला एक पत्र देतोय की येत्या 2-3 दिवसात आम्ही आत्मदहन करणार आहोत म्हणून. हा जो काही प्रकार चालू आहे, एक वकील म्हणून तुमचं काय मत आहे याबद्दल? आता माझं मत तुम्ही या ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहात. ह्या बॉडीमधलं जे काही वातावरण आहे, म्हणजे आता जी कोर कमिटी आहे म्हणजे बॉडी आहे त्याच्यामध्ये जातीय व्यवस्थेबद्दल असेल, महिला सबलीकरण असेल, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही कामं असेल, एकंदरीत तिथलं वातावरण म्हणजे समानतेचं आहे की विषमतेचं आहे? आता समानतेचं कसं म्हणायचं? ग्रामसेवकांना चार्जच देत नाहीत म्हणल्यानंतर समानतेचं वातावरण कसं म्हणायचं? हां, अनुसूचित जाती जमातीचे ग्रामसेवक असल्याने त्यांना सहीचा अधिकार मुद्दाम जाणून बुजून देत नाहीत. त्याचबरोबर उलट त्यांना तोंडावर म्हणतात की तुम्ही आम्हाला चालत नाही. या संदर्भात म्हणजे तुमच्याकडून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करण्याचं काही प्रयत्न केले का? नाही, आम्ही प्रयत्न आता येत्या 2-3 दिवसात जर BDO साहेबांनी सहीचा अधिकार नाही दिला तर आम्ही तेही प्रोसेस आम्ही करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव दत्ता विठोबा शिंदे, तारापूर. मी शिवसेना अध्यक्ष आहे तारापूरचा. तरी गावात असं गोरगरिबावर अन्याय होतो आणि गोरगरिबाची कामं रखडत जातात.
ग्रामसेवकला नको म्हणते. बीडीओ तर अजिबात गोरगरिबाची कामं करायची लक्षणं नाहीत. आज 3-4 दिवस झाले बीडीओ इकडे येऊन फिरकलं नाही ना, साधं चौकशी केली नाही. गोरगरिबाचं काय चाललंय हालची बघत सदक नाही. येतो बाहेरनं निघून जातो, येतो पाठीमागून निघून जातो. तर ह्या बीडीओचं हातनं काम होत नसेल तर ह्या बीडीओची बदली करावं, दुसरं शिवणं दुसरं ग्रामसेवक द्यावं. नाहीतर ही बीडीओ काय करते, पाठीशी घालून गपचिप निघून जाते. गोरगरिबाची कुठली कामं मार्गी लावत नाही. आणि आमचं काय म्हणणं आहे तर ह्यांनी अधिकार दिला त्या बीडीओनं, मग सहीचा का अधिकार देत नाही हे आमचं म्हणणं आहे. तर ती जर ऐकत नसेल तर तुम्ही स्वतः राजीनामा देऊन जावा ना. तुम्हाला जर लोक ऐकत नसेल, तुमचं पदाचं गैरसमज होत असेल तर तुम्ही सोडून जावं, नाहीतर दुसरं बीडीओ यावं. आमचं ही मागणी आहे. धन्यवाद. जसं की पाहता की आज 80 वर्ष लोटलेलं आहेत भारत स्वतंत्र होऊन, परंतु जातीयतेची दाहकता हे अजून कितीपर्यंत आहे, म्हणजे पूर्वीपेक्षाही अजून वाढत चाललेली आहे, पण कमी काय झालेली नाही आहे हे इथं दिसून येत आहे. कारण की एका मागासवर्गीय शिस्तप्रिय आणि पारदर्शक कर्मचारी असलेल्या व्यक्तीला ही ग्रामपंचायतची जी काही सदर बॉडी आहे, तिथले जे काही सरपंच असतील, उपसरपंच असेल, हे जे काही लोक आहेत ह्यांचा विरोध आहे. विरोध हा पण यातून दिसून येतो की मागासवर्गीय नको आणि त्यांच्या मनातला अधिकारी त्यांना तिथं पाहिजे, हे इथून दिसून येत आहे. संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर जो काय आहे हा विषय हा मार्गी लागला पाहिजे आणि अशा प्रकारे भविष्यात कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारचं दडपण न येता, तिथं कोणताही विरोध न होता त्यांना त्यांचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करू द्यावं, ही सर्व उपोषणकर्त्यांची मागणी आहे. वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर. धन्यवाद.